हिंदी साहित्यदीप या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ हा पेपर क्रमांक 1 वर सेट पेपर क्रमांक 1 वर राहणार आहे. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्यदीप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. आज आपण पाहणार आहोत पेपर क्रमांक 1 सेट सिलेबस थोडक्यामध्ये आणि त्याचं जास्तीत जास्त विश्लेषण तुम्हाला माझ्या YouTube चॅनलवर यावं लागेल. तिथे सगळं भेटेल. घटक क्रमांक 1 अध्यापन क्षमता. मला माहिती आहे तुमच्या समोर सेट पेपरचे खूप मोठे डोंगर उभा राहिलेले आहे आणि त्या डोंगराला तुम्हाला पार करायचं आहे. याचा अर्थ असा होतो की तुमच्यापुढे खूप आपल्या स्वतःच्या पहिल्या पेपरचा अभ्यास तर आहेच आहे, स्वतःच्या वेगळ्या विषयाच्या पेपरचा पण अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी दोन्ही पेपर मिळून तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे. आता ही मार्क घेण्याची गॅरंटी जी आहे तुम्हाला दुसरीकडे कुठे नाही भेटणार. तुम्हाला फक्त हिंदी साहित्यदीप या YouTube चॅनलवरच भेटणार. तसं तुम्हाला काही दुसरे डाऊट असतील तर तुम्ही दुसऱ्या माध्यमातून ऑल एक्झाम कट्टा ऍप या माध्यमातून तुम्ही मला जोडू शकता. पेपर क्रमांक 1 साठी 1500 रुपये फीस ठेवलेली आहे. जर तुम्ही 2 विषय घेत असाल, जसं हिंदी आणि पेपर क्रमांक 1 आणि 2 घेत असाल, हिंदीमध्येच पेपर क्रमांक 1 आणि 2 घेत असाल तर दोन्ही मिळून तुम्हाला 3000 रुपये फीस ठेवलेली आहे. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करू शकता. तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी दिल्या जातील आणि ते गोष्टी तुम्हाला सेट परीक्षा पूर्ण करण्यासाठी खूप उपयोगी ठरतील. जाणून घेऊया अध्यापन क्षमता काय असते ते. पहिल्यांदा घटक क्रमांक 1 याविषयी मी थोडीशी माहिती तुमच्यासमोर ठेवणार आहे. त्यानंतर त्या आधारित मी जे नोट्स तयार केलेले आहेत त्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे आणि घटक क्रमांक 1 वर जे 5 महत्त्वाचे प्रश्न मी बनवलेले आहेत ते प्रश्न सुद्धा तुमच्यासमोर ठेवणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्यावेळेस तुम्हाला समजेल की उत्तरांचं स्पष्टीकरण मी किती दिलेलं आहे. जेवढ्या तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, संकल्पना आहेत, ते पूर्णतः चांगल्या प्रकारे आणि पूर्ण होतील. अध्ययन, संकल्पना, उद्दिष्टे, अध्यापनाचे स्तर, मेमरी समजून घेणे आणि चिंतनशील वैशिष्ट्ये आणि मूलभूत आवश्यकता. शिकवण्याची वैशिष्ट्ये, किशोर अवयी आणि प्रौढ विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये, शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि संज्ञात्मक वैयक्तिक फरक. संबंधित अध्यापनावर परिणाम करणारे घटक कुठले असतात? शिक्षक, शिकवणारे, सहाय्यक साहित्य, शिकवण्याच्या सुविधा, शिक्षणाचे वातावरण आणि संस्था. चौथा जो पॉइंट आहे, उच्च शिक्षणाच्या संस्थेमध्ये शिकवण्याच्या पद्धती, शिक्षण केंद्रित विरुद्ध शिकवणाऱ्या केंद्रीय पद्धती, ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धती, स्वयंप्रभा आदी. या सगळ्यांचं विश्लेषण थोडक्यामध्ये आपण पाहणार आहात. अध्यापन पद्धती, घटक, अध्यापनाची संकल्पना काय असते, त्याची व्याख्या समजून घ्या. अध्यापन म्हणजे शिकवण्याच्या वर्तन, ज्ञान, कौशल्य, मूल्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी शिक्षकाकडून नियोजित व उद्दिष्टपूर्तीसाठी केलेली प्रक्रिया. यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की शिकवणारी वर्तन, ज्ञान, कौशल्य म्हणजे गुण, मूल्यामध्ये सकारात्मक घडवणारा जो बदल आहे तो शिक्षकाकडून अध्यापकाकडून नियोजितपणे आणि उद्दिष्टपूर्ण प्रक्रियेमध्ये तो सामोर आला पाहिजे. त्यांचे वैशिष्ट्य कुठले आहेत? पूर्तीसाठी नियोजित प्रक्रिया, शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवादावर आधारित असली पाहिजे. शिक्षणास अनुकूल वातावरण आवश्यक आहे. केवळ माहिती देणे नव्हे तर प्रेरणा देणे सुद्धा असलं पाहिजे. गणित शिकवताना फक्त सूत्र सांगणे नव्हे तर समस्या सोडवण्याची वैचारिक शैली हे विकसित करणे हे खूप महत्वाचे मानले जाते. घटक क्रमांक 2. आता मी या प्रमुख मुद्द्याला धरून मी त्याचे छोटे छोटे घटक जे आहेत 8 ते 10 घटक तयार केलेले आहेत. त्यामार्फत तुम्हाला मी समोर घेऊन जात आहे, समजवण्याचा प्रयत्न करत आहे. घटक क्रमांक 2 अध्यापनाचे उद्दिष्टे, ज्ञान, कौशल्य आणि मूल्यांचा विकास करणे, विद्यार्थ्यांच्या संज्ञात्मक, भावनिक व मनोचालक क्षेत्राचा विकास, विद्यार्थ्यांमध्ये चिंतनशील विचारसरणी व समस्या सोडवणूक कौशल्य निर्माण करणे, स्वयंपूर्ण व अजीवनात शिक्षणाला प्रवृत्त करणे, सामाजिक व नैतिक मूल्यांचा अंगीकार करणे आदी. अध्यापनाचे स्तर कुठले आहेत? स्मृती स्तर, स्मरण स्तर, फक्त तथ्ये, व्याख्या, सूत्रे लक्षात ठेवण्यावर भर, शिक्षक केंद्रित, प्राथमिक व शिक्षणात उपयुक्त असणारे स्तर असले पाहिजे. समजून घेण्याचा स्तर कुठला? समजून घेण्याचा स्तर आहे संकल्पना व तत्वे समजून घेणे,
उदाहरणासह शिकवणे व अनुप्रयोग करणे उच्च माध्यमिक व पदवी स्तरावर उपयुक्त असतात. चिंतनशील परिवर्तित स्तर, समस्या सोडवणूक, विश्लेषण, सर्जनशील व समीक्षात्मक विचारसरणी विकसित करणे, संशोधन व उच्च शिक्षणात महत्वपूर्ण योगदान देणे. चौथा घटक जो आहे अध्यापनाची वैशिष्ट्ये व मूलभूत आवश्यकता. वैशिष्ट्ये काय असू शकतात? अध्यापन करते वेळेस परस्पर संवादात्मक व द्विमार्गी प्रक्रिया, उद्दिष्ट निष्ठ व नियोजित प्रेरणा व अभिप्राय महत्वाचे. शिक्षणात अभिन्न व समावेश आवश्यक असले पाहिजे. मूलभूत आवश्यक स्पष्ट उद्देश, योग्य अध्ययन साहित्य व साधने, सुसंगत शिकवणे वातावरण आदी. यामधील पाचवा घटक जो आहे शिक्षणाची वैशिष्ट्ये. वेगवेगळ्या घटकातून शिक्षणाची वैशिष्ट्ये सामोरे येतात. त्यामध्ये किशोरावयीय वैशिष्ट्ये जे आहेत विद्यार्थ्याचे ते पाहूया. शिक्षण, शैक्षणिक उत्सुकता, स्पर्धात्मक मार्गदर्शनात्मक गरज, सामाजिक समूहाभिमुखता, मित्रत्व व आदर्शांचा प्रभाव, भावनिक अस्थिर भावना, आत्मसन्मानाची जाणीव आदी. संज्ञात्मक संकल्पना यानी की संकल्पनात्मक व तर्कशीलताचा विकास करणे आदी. आता यामध्ये दुसरी भावना जी आहे, संकल्पना जी आहे, तो प्रौढ विद्यार्थी, शैक्षणिक व्यावहारिक व अनुभवांची शिक्षण, सामाजिक जबाबदारी व जाणीव, गटातील सहकार्य, भावनिक स्थिर व भावना व आत्म अनुशासन. संज्ञात्मक यानी की विश्लेषणात्मक व चिकित्सात्मक विचारसरणी विकसित करणे आदी. वैचारिक फरक, शिक्षणाचे फरक फक्त वय, लिंग या बुद्धिमत्ता, आवड, शिकण्याची गती व सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी इत्यादीमध्ये आढळतात. महत्व काय महत्व आहे त्याचं? अध्यापन पद्धती व साहित्य निवडताना विचारात घेणे, समावेशक व भिन्नकृत अध्यापन पद्धतीवर अवलंब करणे आवश्यक आहे. सातवा घटक जो आहे तो अध्यापनावर परिणाम करणारे घटक कुठले असू शकतात? शिक्षक, ज्ञान, व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, सहानुभूती. शिकवणारे तयारी असली पाहिजे, प्रेरणा भेटली पाहिजे, गरजा परिपूर्ण झाल्या पाहिजे आणि पूर्वानुभव भी मिळाला पाहिजे. सहाय्यक साहित्य होऊ शकतं, फळा, चार्ट, मॉडेल, मल्टीमीडिया आदी. शिकवण्याच्या सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, आयसीटी साधने आदी. शिक्षणाचे वातावरण, वर्गातील वातावरण सकारात्मक आणि संवादात्मक असलं पाहिजे. संस्था, शैक्षणिक धोरणे, पायाभूत सुविधा आणि संस्कृती. उपघटक जे आहे आठवा, अध्यापन पद्धती शिक्षक केंद्रित विरुद्ध शिकवणाऱ्या केंद्रित. अध्यापन पद्धती शिक्षक केंद्रित विरुद्ध शिकवणाऱ्या पद्धती या केंद्रित आदी. शिक्षक केंद्रित पद्धती, व्याख्यान, प्रत्याक्षित सराव आधारित एकतर्फी विद्यार्थी सहभाग, कमी ज्ञान हस्तांतरावर भर आदी. शिकवणाऱ्या केंद्रीय पद्धती, प्रकल्प, समस्या सोडवून चर्चा, सकारात्मक शिक्षण घेणे, विद्यार्थी सक्रिय सहभाग, सखोल व आजीवन शिकवण्यासाठी उपयुक्त असणे. जो नवा घटक आहे उपघटक, ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षण पद्धती. यामध्ये ऑफलाईन परंपरागत जे वर्ग खोल्यामध्ये समोरासमोर शिकवले जाते, तत्काळ, तारकाळ, अभिप्राय, सामाजिक व भावनिक परस्पर संवाद अधिक केला जातो. ऑनलाईन तंत्रज्ञानाद्वारे, इंटरनेटद्वारे कुठेही व कधीही शिकवले जाते. डिजिटल साधने यांचा वापर केला जातो. व्हिडिओ लेक्चर्स LMS वर घेतले जातात व स्वयंप्रभावर भी वर्पण सारख्या पद्धतीने सगळं उपलब्ध तुम्हाला असू शकतं. ही वेगवेगळी पद्धत, वेगवेगळे उपघटक यांच्या मार्फत आपण शिक्षणाच्या पद्धती, शिक्षणाची लेवल, सगळ्या उच्च शिक्षणात अध्यापनाची आधुनिक साधने, स्वयं राष्ट्रीय ऑनलाईन शिक्षण व्यासपीठ आहे, DTH चॅनेलद्वारे शैक्षणिक प्रसारण केले जाऊ शकतं. जगभरामध्ये खुले ऑनलाईन अभ्यासक्रम आहे, ऑफलाईन ऑनलाईन पद्धती आहेत, ICT स्मार्ट क्लासरूम आहेत, ई कंटेंट आहे आणि आजच्या युगामध्ये AIच्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त समोर जाऊन आणि चांगल्या प्रकारे शिकून ही नवीन डिजिटल या रूपामध्ये क्लास घेतले जातात. आता या आधारावर कसे प्रश्न पडू शकतात? प्रश्न पाहूया. म्हणजे 5 प्रश्न असे मी तयार केलेले आहे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. प्रश्नांचं स्वरूप तर तुम्हाला इथं समजतं, पण लक्षात ठेवा, प्रश्न समजून घ्या आणि त्यावर उत्तर निर्माण करा, तयार करा आणि उत्तर खरोखर जे उत्तर आहे त्यालाच तुम्ही टिक करा. जर अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना संपादित विलक्षण शक्ती मिळते. खरं आहे का? वास्तविक माहिती, सामान्य अधिकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता
आता यामध्ये ऑप्शन क्रमांक डी उत्तर बरोबर आहे. 1 वास्तविक माहिती मिळते. नंबर 2 जे आहे सामान्यीकृत अंतर्दृष्टी मिळते, मधून विद्यार्थी शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि समस्या निराकरण क्षमता निर्माण होते. आता कसं याविषयी मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्हाला हे प्रश्न कसा तयार करतो आणि त्याच्याविषयी कसं स्पष्टीकरण तुम्हाला दिलं जातं. अध्यापनाचा चिंतनशीलतेवर स्तर कसा आहे? अध्यापनाचे प्रमुख 3 स्तर आहेत. एक स्मृती स्तर यात फक्त माहिती लक्षात ठेवण्यावर आणि पाठ करण्यावर भर देतो. समस्त स्तर यात माहिती समजून घेण्यावर आणि त्यातील संबंध जोडण्यावर भर असतो. चिंतनशील स्तर हा फक्त अध्यापनाचा आणि शिकवण्याचा सर्वोच्च स्तर आहे. यात विद्यार्थी फक्त माहिती पाठ करत नाहीत किंवा समजून घेत नाहीये, तरी त्या माहितीचा उपयोग करून स्वतः समस्या सोडतात, नवीन अंतर्दृष्टी निर्माण करतात आणि विचार पण करतात. हे लक्षात ठेवा. प्रश्नानुसार अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकल्यास विद्यार्थ्यांना खालील क्षमता मिळतात. कसं आहे? वास्तविक माहिती स्पष्टीकरण. जरी हा अध्यापनाचा सर्वोच्च स्तर असला तरी तो स्मृती स्तरावर वगळत नाही. कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी किंवा नवीन संकल्पना विकसित करण्यासाठी मूलभूत माहिती असणे आवश्यक असते. चिंतनशील स्तरावर विद्यार्थी माहिती नुसती पाठ करत नाही, तर तो माहितीचे सखोल विश्लेषण करतात. त्यामुळे त्यांना वास्तविक कच्ची नव्हे तर माहितीचे महत्त्व समजले पाहिजे. उदाहरणामध्ये पाहूया. एखाद्या विद्यार्थ्याला प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी चिंतनशील स्तरावर शिकवले तर त्याला प्रथम प्रदूषणाविषयी संबंधित वास्तविक माहिती, उदाहरणार्थ प्रदूषणाचे प्रकार, आकडे, कारणे मिळणे अति आवश्यक आहे. सामान्यीकृत अंतर्दृष्टी काय आवश्यकते? स्पष्टीकरण. चिंतनशील स्तरावर विद्यार्थी विशिष्ट उदाहरणावरून व्यापक आणि सामान्य तत्वे शोधून काढू शकतो. ते एका समस्येच्या निवारणासाठी वापरलेली पद्धत दुसऱ्या थोड्या वेगळ्या समस्येसाठी कशी वापरता येईल हे शिकतात. याला सामान्यीकरण म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याने शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कशी सोडवायची हे अभ्यासले असते, तर तो त्या पद्धतीचा वापर करून गावातील कचरा व्यवस्थापनाची समस्या सोडवण्यासाठी तयार करू शकतो. अशा प्रकारे त्याला समस्या निराकरणाची एक सामान्यीकृत अंतर्दृष्टी निर्माण होते या प्राप्त होऊ शकते. सामान्य निराकरण क्षमता तिसरा जो पॉइंट आहे स्पष्टीकरण. चिंतनशील स्तरावर मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे हाच आहे. या स्तरावर विद्यार्थी फक्त ज्ञानाची ग्रहण नाही करत, तर ते त्या ज्ञानाचा उपयोग करून जीवनातील जटिल समस्यावर उपाय शोधतात. यामध्ये गंभीर विचार, तार्किक विचार आणि सर्जनशीलता यासारख्या कौशल्याचा विकास होतो. उदाहरणामध्ये एका विद्यार्थ्याला ग्लोबल वॉर्मिंगची समस्या सोडवण्यासाठी काही उपाय सुचवायचे असतील तर तो या समस्येचे कारण, परिणाम आणि त्यावर संभाव्य उपाय या सर्वांचे विश्लेषण करून एक प्रभावी योजना तयार करू शकतो. ही क्षमता चिंतनशील स्तरावर विकसित होत असते. या प्रश्नाचं मी एवढं खूप काही विश्लेषण दिलेलं आहे. प्रश्न खूप साधा आहे, परंतु त्याचं विश्लेषण खूप खूप अशा स्वरूपात दिलेलं आहे. मला आशा आहे, की तुम्ही या विश्लेषणाचा विचार करून तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता आणि हिंदी साहित्य दीप या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करू शकता. आता मी तुमच्यासमोर दुसरा प्रश्न निर्माण करत आहे, या सांगत आहे. कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तरांशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याचा हेतूने एक सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी कार्यनीतीचा उपयोग करेल. कसं? नाट्यकरण आणि भूमिका पालन, प्रकल्प, पर्यवेक्षित अभ्यास और बुद्धिमंथन. हे जे प्रश्न मी तुमच्यासमोर मांडत आहे, हे या अगोदर सेट परीक्षेसाठी खूप वेळा आलेले आहेत. तुम्ही जून 2000 जूनची जी प्रश्नपत्रिका जर पाहिली पेपर क्रमांक 1 ची, त्यामध्ये असेच प्रश्न आहेत. त्यासाठी यांचं स्पष्टीकरण तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 नाटकीय आणि भूमिपालन, प्रकल्प 2 प्रयोगशीत अभ्यास और बुद्धिमंथन. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बुद्धिमंथन. कसं? हे बुद्धिमंथन हे एक समस्येवर त्वरित आणि सर्जनशील उपाय शोधण्यासाठी वापरले जाणारे एक प्रभावी तंत्र आहे. या सहभागी व्यक्ती कोणती पूर्वग्रह किंवा निर्णयाशिवाय एका विशिष्ट समस्येवर आधारित जास्तीत जास्त संकल्पना, विचार आणि उपाय सुचवतात का? नाही. मुख्य गुणधर्म आणि स्तरावर स्पष्टीकरण. कसे? निर्णय पुढे ढकलणे. या सत्रांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला कोणत्याही कल्पनेवर लगेच निर्णय घेता येत नाही किंवा त्यावर टीका केली जात नाही. प्रत्येक कल्पना किती असामान्य वाटली तरी त्याचे स्वरूप, स्वागत आणि स्वरूप
केले जाऊ शकते. याचा उद्देश असा की टीका किंवा निर्णयाची भीती नसल्यामुळे सहभागी व्यक्ती मोकळेपणाने आपले विचार मांडू शकतो. जास्तीत जास्त कल्पनेची निर्मिती कशी? या पद्धतीत कल्पनेची संख्या कल्पनाच्या गुणवत्तेपेक्षा अधिक महत्त्वाची मानली जाते. असे मानले जाते की जितक्या जास्त कल्पना निर्माण होतील, तितकेच त्यातून एक उत्कृष्ट किंवा योग्य उपाय मिळण्याची शक्यता 100% असते. सर्जनशीलतेला प्रोत्साहन. बुद्धिमंथन सत्रात अनपेक्षित नवीन आणि बॉक्सच्या बॉक्सच्या बाहेर विचार मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. एखादी कल्पना कितीही विचित्र वाटली तरी ती चांगल्या कल्पनेला जन्म देऊ शकते, असा एक या पद्धतीचा विश्वास आहे. सहभाग आणि समूहकार्य हे एक सामूहिक कार्य आहे. हे सहभागी सदस्य एकाच वेळी, एकाच ठिकाणी ऑनलाईन एकत्र येतात आणि आपले-आपले विचार मांडतात. एका व्यक्तीच्या कल्पनेवर आधारित दुसरी व्यक्ती नवीन कल्पना सुचवू शकते. त्यामुळे कल्पनांचा यासारखी साखळी प्रवाह निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, समजा एका कंपनीला प्लास्टिकचा वापर करण्यासाठी नवीन उपाय शोधायचे आहे. त्यासाठी कंपनीतील अधिकारी, कर्मचारी आणि काही ग्राहक एकत्र येऊन बुद्धिमंथन सत्र घेऊ शकतात. समस्येचे विधान, प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल? सर्व सहभागी व्यक्ती आपले विचार मांडतात. जसे प्लास्टिकच्या पिशव्याचा बंदी घाला, ग्राहकांना स्वतः पिशव्या आणण्यासाठी प्रोत्साहन द्या, आदी. कागदी पिशव्यांचा वापर सुरू करा, जुन्या प्लास्टिक पासून नवीन वस्तू तयार करा, प्लास्टिकचा वापर करणाऱ्या कंपनीवर कर वाढवा. निर्णय. या टप्प्यात कोणत्याही कल्पनेचे हे चांगले आहे किंवा वाईट आहे असा निर्णय घेतला जात नाही. अंतिम निवड. नंतर टप्प्यात सर्व कल्पनेचे विश्लेषण केले जाते आणि त्यातून सर्व योग्य आणि अंमल अंमलात आणता येण्यासाठी कल्पना निवडली जाते. म्हणूनच प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न घेता एखाद्या समस्येवर उत्तराशी संबंधित विविध संकल्पना शोध घेण्याच्या हेतूने शिक्षक बुद्धिमंथन व कार्यनीतीचा उपयोग करीत असतो. तिसरा प्रश्न जे आहे स्वयं हे एक अतिशय प्रसारित करण्यासाठी